द ग्रेट बाथ वॉज फाउंड इन, सिंपल प्रश्न आहे, ऑप्शन वरनं समजून येतो. मोहनजोदडो, कालीबगान, लोथल, हडप्पा. माहिती आहे ह्या काय आहे एक्झॅक्टली, तर हडप्पन सिव्हिलायझेशन किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, जी सिंधू घाटी सभ्यता होती त्यावरील हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे, कारण की आपल्याला 7व्या वर्गामध्ये 6व्या वर्गामध्ये सुद्धा आपण याबद्दल वाचलेलं आहे की स्नानागृह कुठे सापडलेलं होतं आपल्याला, मोहनजोदडो. काही काही गोष्टी माहीत असायला तुम्हाला की भारतामधली सर्वात जुनी सभ्यता ज्याला म्हटली जाते त्याचं नाव आहे सिंधू घाटी सभ्यता. नॉर्मली बरेच लोक वैदिक सभ्यताला भारताची पहिली सभ्यता म्हणतात, पण भारतातील पहिली सभ्यता ज्याला नाव देण्यात आलं त्याचं नाव आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, म्हणजे सिंधू घाटी सभ्यता. सिंधू घाटी सभ्यता म्हणजेच काय, तर सिंधू नदीच्या काठी बसलेले लोक. यावरून असेच बरेच प्रश्न विचारले जातात मुलांना की इंडिया हे इंग्रजांनी दिलेलं नाव आहे, की येत्या दिवसामध्ये मुलांच्या व्हॉट्सअपवरती ते दिसतं की इंडिया म्हणजे काय, ते इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट असं वगैरे काही. काय खरी परिस्थिती आहे की सिंधू नदीच्या काठी राहणारे लोक जेव्हा ग्रीक लोक सर्वांत पहिल्यांदा भारतात आले तर यांना सिंधू प्रोनाऊन्सिएशन करतात ते इंडी असं प्रोनाऊन्सिएशन करायचे, आणि सिंधू नदीच्या काठी राहणारे म्हणजेच इंडी नदीच्या काठी राहणारे इंडिया असं हा नाव पडलेलं आहे. तर ही पहिली सभ्यता होती ज्याला सिंधू घाटी सभ्यता म्हणतो आपण, जी मॉडर्नायझेशनच्या रूपमध्ये पाहतो म्हटलं तर विचार न करू शकू आपण त्या पलीकडलं त्यांचं कन्स्ट्रक्शन होतं. जळलेल्या विटांचे घर असो की त्यांच्या त्या ब्रिक्स फॉर्मेशन असो, हे सर्व पाहण्याला एक सुंदर असं काम होतं, जे आपण आजपासून 4500-5000 वर्षापूर्वीची गोष्ट करतो. तर कधी जाणूया याचा टाइम पिरियड जर लक्षात तुम्हाला ठेवायचा असला तो राहतो 25 इसवी सन पूर्व ते 1750 इसवी सन पूर्व. हा जो पिरियड होता ही भारतातली पहिली सभ्यता होती. आणि भारतातली आलेली दुसरी सभ्यता जी आहे त्याचं नाव आहे वैदिक सभ्यता, ज्याला आपण वैदिक पिरियड असं म्हणतो, ज्याचा टाइम पिरियड जो आहे तो 1500 इसवी सन पूर्व पासून ते 600 इसवी सन पूर्व असा आहे. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की बाबा हे नंतर आली मग हे 1500 का, हे त्याच्या पलीकडे काहीतरी असं व्हायला होतं, असं नाही. याच्यासाठी तुम्हाला स्केल समजणं गरजेचं आहे की बीसीची स्केल म्हणजे ज्याला इसवी सन पूर्वची स्केल म्हणतो हे कशी असते, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधीच्या पिरियडला आपण बीसी म्हणतो किंवा इसवी सन पूर्व म्हणतो, आणि नंतरच्या पिरियडला आपण इसवी सन किंवा एडी म्हणतो, अॅनो डोमिनी, त्याबद्दलचा कन्सेप्ट आहे. सो मोहनजोदडो. आता बऱ्याच प्रश्न यावरती लक्षात असायला हवे तुम्हाला की ज्यामध्ये खास करणं तुम्हाला हे दोन नावं तर फार इम्पॉर्टंट आहे. काय फंडा आहे, आपल्याला वाटायचं सिम्पली की बाबा सर्वात आधीची सभ्यता म्हणजे वैदिक सभ्यता आहे, जिथे आपल्याला इंद्र भगवान, अग्नी भगवान यांचा जिक्र मिळतो. सो मग काही दिवसानंतर जेव्हा इंग्रजांनी रेल्वेचा, आपल्या इथं प्रत्येकाला माहित आहे की मुंबईमध्ये रेल्वे आली, मुंबई ते ठाणे, हा जो एक कन्सेप्ट आपण असतो, तर पंजाबच्या एरियामध्ये रेल्वेच्या पटऱ्या टाकण्याचं काम चालू होतं. त्या पटऱ्याचं काम टाकत्या वेळेस जो आजचा पाकिस्तानात गेलेला भाग आणि तेव्हाचा पंजाबचा भाग असलेला हडप्पा म्हणजे रावी नदीच्या काठी असलेलं एक छोटंसं गाव, जिथे खुदाई चालू असते, काम चालू असताना काही जळलेल्या विटा मिळाल्या. त्या जळलेल्या विटाचं जेव्हा परीक्षण करण्यात आलं तेव्हा समजलं की अरे ह्या विटा तर खूप आधीच्या आहे. यावरनं समजलं की याला मग नाव काय द्यावं, कारण की ही जी खुदाई करण्यात आली ह्या खुदाईमध्ये जागेचं नाव होतं हडप्पा, म्हणून त्या सभ्यतेचं एक नाव पडलं हडप्पा सभ्यता आणि दुसरं नाव पडलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू घाटी सभ्यता. तर यामध्ये काय लक्षात हवं की हडप्पा नदी, हडप्पा हा जो प्लेस आहे, नदी म्हटल्यापेक्षा हडप्पा हा जो प्लेस आहे सर्वात आधी फाउंड झाला तो 1921ला शोधण्यात आला, जो रावी नदीच्या काठावर आहे, आणि ज्याला शोधणारे होते सायंटिस्ट ज्यांचं नाव होतं दयाराम साहनी. हे नाव तुम्हाला बिलकुल क्लिअर असायला हवं, कारण की खूपदा पेपरमध्ये विचारलं जातं. दुसरं नगर जे सापडलं त्या नगरचं नाव आहे मोहनजोदाडो, जो 1922 मध्ये सापडलं आणि जे इंडस नदीच्या काठी म्हणजे सिंधू नदीच्या काठी आहे, आणि याला शोधणाऱ्यांचं नाव आहे राखलदास बॅनर्जी. राखलदास बॅनर्जी ज्यांनी याची खोज केली. आता फार महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की तेव्हाच्या काळात सुद्धा आणि आज सुद्धा आपण हडप्पा सभ्यतेत राहणाऱ्या लोकांचा धर्म काय हे ओळखू नाही शकलो. याचं कारण असं आहे की हा जो प्लेस दिसत आहे हडप्पा, इथे लोकांना जाळण्यात यायचं, आणि हा जो प्लेस आहे मोहनजोदाडो, इथे लोकांना जमिनीमध्ये गाळलं यायचं. त्या कारणामुळेच हा जो प्लेस मोहनजोदाडो आहे याचा अर्थ असा बनतो, कारण की जेव्हा या जागेमध्ये आपण खुदाई चालू केली तेव्हा खुदाई करतो आपल्याला काय लक्षात आलं की इथे खूप सारे कंकाल सापडत आहे, स्केलेटन सापडत आहे. त्यावरनं याचं नाव पडलं माउंट ऑफ डेथ म्हणजे मृतकोका टिला ज्याला आपण म्हणतो. म्हणून मोहनजोदडो या शब्दाचा अर्थ सुद्धा कळतो मृतकोका टिला. आता खुदाई करते वेळेस नुसते घर नाही सापडले तर खूप साऱ्या अजून गोष्टी सापडल्या, त्याबद्दल पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामधला एक प्रश्न लक्षात घ्या. एक अजून नाव सांगून देतो मी तुम्हाला, लोथल. हे फार इम्पॉर्टंट आहे की हडप्पा सभ्यतेतील बंदरगाह सी पोर्ट कशाला म्हणतात, हा प्रश्न खूपदा विचारला जातो, ज्याचं नाव काय लोथल, जे गुजरातमध्ये येतं आजच्या.